आजकालच्या सुनांना स्वयंपाक येत नाही, पण इंस्टाग्रामवर मात्र मास्टर शेफ असते. अगं सनबाई, पोळी टाकलीस का? हो सासूबाई, फिल्टर लावती आधी. आमच्या येळेला पोळीला फिल्टर नव्हता, तरी पण संसार मात्र क्लिअर चालायचो. आता संसार नाही सासूबाई, एंगेजमेंट रेट बघतात. दिवसभर नुसता मोबाईल, घडाघडा अजिबात लक्ष नाही. सासूबाई, हे घर नाही, कंटेंट स्टुडिओ आहे. आमच्या यालेला स्टुडिओ बिडिओ काही नव्हतं, तरी बी आम्ही काम करून सिक्स पॅक यायची. मी तुझ्या वयात 4 वाजता उठायची. ही उठते सासूबाई, पण ना 4ला वायफाय झोपलेलाच असतो खरंच. आम्ही बैलासोबत कामं केली ती. मी अल्गोरिदम सोबत काम करते, तो ना बैलापेक्षा हटते खरंच. अगं सुनबाई, तू जेवण का नाही करत म्हणती मी? डाएट चालू आहे सासूबाई. आमच्या वेळेला डाएट म्हणजे काम करायची, घाम गाळायचा, मग बघ कशी स्लिम. सासूबाई, तुमचं डाएट म्हणजे नॅचरल आणि माझं डाएट म्हणजे स्पॉन्सर केलंय. सासूबाई, आज ना मी टाइम घेणार. काय म्हणलीस? टाइम? आमच्या वेळेला फक्त कामच टाइम होतं. सासूबाई, मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे. आमच्या गेलेला मेंटल हेल्थ म्हणजे रडून घेतलेली झोप. सुनबाई, हे काय तोंडावर लावलंय ग? मेकअप आहे सासूबाई. आम्ही ना फक्त हळद लावायचं आणि ग्लो मात्र आयुष्यभर राहायचं. सासूबाई, तुमचा ग्लो नॅचरल आहे, पण माझा ग्लो मात्र वायफायवर डिपेंड. सासूबाई, मी वेगळी आहे, पण ही पिढी पण वेगळी आहे, पण आदर मात्र मनातून आहे. अगं सनबाई, पहिला मोबाईल बाजूला ठेव, मी तुला संसार शिकवते. आणि मी तुम्हाला ढील शिकवते हा. जुनी पिढी ना अनुभव शिकवते आणि नवी पिढी वेग. आणि दोघी मिळाल्या ना तर घर नाही पण ब्रँड बनतं. पिढी ही वेगळी, पण प्रेम मात्र तेच.